नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी अपकमिंग आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 याच्यासाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत। केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे। या लेक्चर सिरीजमधून आपण आपले जे सिलेबस आहे किंवा आपला जो मेन्सचा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये आपले जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, जीएस पेपर 3, 4 आणि तुमचे ऑप्शनलचे पेपर्स असतील, या सगळ्या पेपरचा अभ्यासक्रम काय आहे तो आपण आधी समजून घेतोय। अभ्यासक्रम समजून घेणं ही तुमच्या प्रिपरेशनमधली खूप मोठी स्टेप आहे किंवा हे जर तुम्ही नाही केलं तर पुढे जाऊन गोष्टी आपल्याला खूप जास्त अवघड होतात। म्हणजे काय, सिलेबस समजून न घेता जर आपण पुढे गेलं तर काय होतं माहिती का, तर तिथं आपल्याला अडचणी येऊ शकतात। फॉर एक्झाम्पल तुम्ही करंट अफेअर्स वाचताय बरोबर, तर त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपल्याला सिलेबस माहीत नसतो तेव्हा करंट अफेअर्समधला एखादा मुद्दा आपल्या सिलेबसला कोरिलेट होतोय हे आपल्याला समजत नाही। ओके, तर प्रॉपर सिलेबस काय आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याच्यासाठी बुक लिस्ट काय असली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। सो आज आपण इथं बघत आहोत जीएस पेपर 2। जीएस पेपर 2 साठी तुम्हाला प्रिपरेशन कशा पद्धतीने करायची आहे, त्याच्यासाठी बुक लिस्ट काय आहे, छोटे मोठे बारकावे काय आहे, जेणेकरून तुम्हाला जीएस पेपर 2 ला खूप चांगले मार्क्स मिळतील। ठीक आहे, ओके। तर जीएस पेपर 2 मध्ये जर आपण बघितलं तर कोर सब्जेक्ट जे येतात ना, कोर सब्जेक्ट ऑफ जीएस 2, याच्यामध्ये कोर सब्जेक्टमध्ये येतात आपला पॉलिटी बरोबर। पॉलिटी आपल्यासाठी नवीन नाही आहे, आपण प्रिलियमला पण पॉलिटी अभ्यासलेलं असतं। तर कोर सब्जेक्टमध्ये येतो पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन। ओके, क्लिअर। तर हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे की कोर सब्जेक्टमध्ये काय येतं। कोर सब्जेक्टमध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन। आता हा जो पेपर आहे जीएस पेपर 2, इथं तुम्हाला चालू घडामोडींचा रोल खूप मोठा दिसत आहे, लक्षात घ्या। तर करंट अफेअर्स जर तुम्ही बघितलं, कोर सब्जेक्ट तुम्हाला समजले बरोबर आहे। आता इथं करंट अफेअर्ससाठी जर तुम्हाला बघितलं तर करंट अफेअर्ससाठी तुम्हाला सोर्सेस सुरुवातीपासूनच यूज करायचे आहेत, लक्षात घ्या। ओके, असं नाही की बाबा मी पहिल्यांदा स्टॅटिक कव्हर करतो मग नंतर करंट अफेअर्स वाचतो, असं करू नका। सोबत सोबत तुम्हाला सगळं करायचं आहे। तर करंट अफेअर्ससाठी तुम्ही द हिंदू वाचू शकता, ठीक आहे, ओके। द बिग पिक्चर ऑन RSTV बघू शकता तुम्ही। करंट अफेअर्स मटेरियल कोणत्याही एका कोचिंग इन्स्टिट्यूटचं किंवा एखादं चांगलं मासिक जे तुम्हाला योग्य वाटेल, गव्हर्नमेंटचं पण असू शकतं, योजना मासिक आहे ते तुम्ही वापरू शकता बरोबर। आता इथं लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, द हिंदू बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचायला अवघड जातं, तर तुम्ही काय करू शकता, अशा वेळेस योजना मासिक आहे ते योजना मासिक वाचू शकता आणि थोडीफार विशेष मेहनत आपल्याला घ्यावीच लागते। द हिंदूमधले आर्टिकल्स जे असतात ते तुम्हाला हिंदीमध्ये वगैरे यूट्यूबवरती मिळून जातात, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे। पण इथं हे केलं पाहिजे। आणि इथं तुम्हाला PRS इंडिया फॉर लेटेस्ट लेजिस्लेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, ओके, समजतंय। PRS इंडिया फॉर लेटेस्ट लेजिस्लेशन, जरी आपली परीक्षा UPSC सारखीच नसली तरी सिलेबस तोच आहे बरोबर आहे। म्हणजे कुठेतरी ॲन्सरला तुमच्या वजन प्राप्त होण्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्सचा टच द्यावाच लागतो, लक्षात आलं। तर योजना मासिक वापरा, तुम्ही बिंदास वापरू शकता। हिंदी इंग्रजी जे न्यूजपेपर असतात किंवा जे मासिक असतात त्याचं थोडंफार ट्रान्सलेशन वगैरे करून आपल्याला तिथं ते यूज करावं लागेल। बाकी स्टॅटिकसाठी तर आपल्या पब्लिकेशनची पुस्तक आहे, तिथं तुम्हाला तेवढी अडचण येणार नाही। फक्त करंट अफेअर्ससाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं विशेष मेहनत घ्यावी लागेल, ठीक आहे, ओके। आता इथं जर बघितलं तर समजून घ्या, जीएस पेपर 2 साठी विशेष असं तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे। जीएस पेपर 2 ची तुम्ही उत्तरं लिहिताय। कोर पार्ट आपण बघितलं, पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, सोशल जस्टिस आहे। तर पॉलिटी आहे म्हटल्यानंतर पॉलिटी म्हणजे आर्टिकल्स बरोबर आहे। तर कोणतंही उत्तर तुम्ही लिहिताय बरोबर, कोणतंही उत्तर तुम्ही लिहिताय, उत्तराचे पार्ट असतात, जसं की तुम्ही इंट्रोडक्शन लिहिताय, जसं की तुम्ही मधला बॉडी पार्ट लिहिताय, तुम्ही कन्क्लुजन लिहिताय। तर तिथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला DPSP वरती क्वेश्चन आला, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सवरती, तर तिथं तुम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे काय हे सांगताना तुम्ही आर्टिकल्सचा उल्लेख करा, ओके, आर्टिकल्सचा उल्लेख करा। वित्त आयोगावरती क्वेश्चन आहे, तुम्ही वित्त आयोगाच्या आर्टिकलचा उल्लेख करा। तर तुमच्या उत्तराची जी सुरुवात आहे ना,
ती तुम्ही घटनात्मक कलमं जी आहेत ना, तर त्या घटनात्मक कलमांपासून तुम्ही करू शकता. याचा फायदा काय होईल माहिती का? याच्यामुळं तुमच्या उत्तराला वजन प्राप्त होईल, एक चांगलं तुमचं प्रेझेंटेशन तिथं दिसून येईल. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मग याच्यासाठी आर्टिकल्स तुमचे तोंडपाठ असणं फार महत्त्वाचं आहे. तर GS पेपर 2 मध्ये आन्सर रायटिंग करताना तुम्ही आर्टिकलपासून सुरुवात करा. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर बघा, आपल्या इंडियन पॉलिटीमध्ये काही टर्म असतात, जसं की तुम्ही प्रीला सुद्धा अभ्यासला असेल. जसं की तुम्ही प्रिॲम्बल टॉपिक बघताय, बरोबर. तुम्ही संसद टॉपिक बघताय, केंद्र राज्य संबंध बघताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रिॲम्बल अभ्यासताय, तर सार्वभौमत्व, गणराज्य, एकात्म असे जे वर्ड येतात ना, संज्ञा म्हणा. तर या संज्ञा ज्या आहेत ना, या संज्ञांमधून आपल्याला काय समजलंय, लक्षात येतंय? या संज्ञांमधून आपल्याला काय समजलंय हे तुम्हाला परीक्षकाला दाखवायचं आहे. म्हणजे या संज्ञा तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला आन्सरमध्ये पुट करता आल्या पाहिजेत, बरोबर. तर ते परीक्षकाला तुम्ही ओळख करून द्यायला हवी की मला या संज्ञांमधून काय समजलंय. लक्षात आलं? क्लिअर? तर पॉलिटीमधल्या ज्या संज्ञा आहेत, महत्त्वाच्या संज्ञा आहेत, या महत्त्वाच्या संज्ञा ना तुम्हाला पाठ करायचे, तुम्हाला काय करायचे आहेत, समजून घ्यायच्या आहेत, बरोबर. आणि समजून घेऊन त्या तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये लिहायच्या आहेत, जेणेकरून परीक्षकाला समजावं की यांना या संज्ञा समजलेल्या आहेत. ओके, क्लिअर? ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, सरकारी धोरणं आणि जी विधेयकं आहेत त्याचा तुम्हाला खूप चांगला अभ्यास करायचा आहे. भले ती सरकारी धोरणं जुनी असू द्या किंवा नवीन असू द्या, सगळ्या सरकारी धोरणांचा आणि विधेयकांचा तुम्हाला इथं व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, वारंवार रिवाईज करायचा आहे. आणि एवढं करून तुम्हाला इथंच नाही थांबायचं, तर तुम्हाला वारंवार आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची. कोणतं सरकारी धोरण किंवा कोणतं विधेयक तुम्हाला कोणत्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिता येईल हे लगेच जमत नसतं, याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे ना, तो अभ्यासक्रम माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, सिलेबस माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर आपण काय करू शकतो, स्टॅटिकचा पार्ट आपण जो आहे तो स्टॅटिकचा पार्ट आपण करणारच आहे कंप्लीट. तर तुम्ही जे तुमचं नियोजन आहे सरकारी धोरणं विधेयकांची तुम्ही सेपरेट नोटबुक बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सरकारी विधेयकं आणि तुम्ही धोरणं लिहिताय तिथं तुम्ही सिलेबसमधल्या कोणत्या चॅप्टरला हे कोरिलेट करतात ते तुम्ही लिहू शकता, जेणेकरून आन्सर रायटिंग करताना ते तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर PRS इंडिया बघा, नवनवीन जे कायदे बनतात, नवनवीन कायदे येतात, बरोबर. तर PRS इंडिया तुम्हाला मदत करू शकते. आता तुम्ही म्हणाल की मॅडम न्यूजपेपरमध्ये येतच की, न्यूजपेपरमधून एखादा कायदा मिस होऊ शकतो आपल्याकडून. तर तुम्ही बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही इथं काय करा, PRS इंडियाचा तुम्ही इथं PRS इंडियाची तुम्ही इथं मदत घेऊ शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर नवनवीन जे कायदे येत आहेत सरकारचे, तर या कायद्यांसाठी आणि जी धोरणं असतात, आता आपल्याला माहिती आहे की आपली जी उत्तरं असतात ती बॅलन्स आन्सर लिहावे लागतात, बरोबर. टीका करा, टीकात्मक विश्लेषण करा वगैरे. तर ही जी धोरणं असतात ना, तर PRS इंडियामधून नवीन कायदे जेव्हा तुम्ही वाचता, बरोबर, तर धोरणांवरती टीका करण्यासाठी जो दृष्टिकोन आहे ना, तो तुम्हाला द हिंदू सारख्या आर्टिकलमधून मिळून जाईल. ओके, आपलं मत आणि तज्ज्ञांचं मत याच्यामध्ये डिफरन्स असतो, बरोबर आहे. तुम्हाला उत्तरामध्ये विचारले की तुमचं मत काय आहे ते लिहा, पण तुम्ही कुठंतरी हे वाचलेलं असतं, XYZ धोरण आहे, XYZ कायदा आलेला आहे, बरोबर. त्या कायद्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला विचारले की तुमचं मत काय आहे. ओके, आता तुम्ही जर काहीच त्याच्याबद्दल वाचलेलं नसेल, न्यूजपेपरमध्ये जे संपादकीय आलेत, त्याच्या एडिटोरियल आलेत, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच वाचलेलं नाही आहे, एखादे मोठे तत्वचिंतज्ञ आहेत त्यांनी त्याच्यावरती मत लिहिलेलं असेल ते पण तुम्ही वाचलेलं नाही आहे, तर इथं तुम्ही प्रॉपर आन्सर लिहू शकत नाही. सो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अशी जी धोरणं असतात, कायदे असतात, याच्यावरती टीका ज्या असतात ना, त्या तुम्हाला द हिंदूमधून मिळू शकतात. लक्षात आलं? तर PRS इंडिया आणि द हिंदू याची मदत तुम्हाला इथं घ्यायचीच आहे. नेक्स्ट बघा, नागरी सेवक. आता बघा, हे सगळं आपण करतोय, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला बनायचं आहे नागरी सेवक, बरोबर. तुम्हाला नागरी सेवक बनायचं आहे, तर नागरी सेवक होण्याची जी इच्छा आहे ती इच्छा तुमच्या उराशी बाळगून एक बॅलन्स आन्सर देण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करा, बरोबर. तुमचं स्वतःचं पण मत तिथं इन्क्लूड करा.
पण उत्तरं कशी लिहायची असतात, निगेटिव्ह पॉईंटही तुम्ही लिहू शकता, पॉझिटिव्हही लिहू शकता आणि फायनली तुम्ही त्याचा सारांश म्हणून एक बॅलन्स तिथं लिहू शकता. तर एवढं केलं ना GS पेपर 2ला खूप चांगले मार्क्स मिळतात, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. या गोष्टी तुम्हाला समजल्या. जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आता वादग्रस्त विषय असतात. वादग्रस्त विषयावरती पण क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. मग आता इथं काय होतं माहिती का, वादग्रस्त विषयासाठी प्रश्नात तुम्हाला स्पष्टपणे काही विचारलेलं नाहीये की बाबा तुम्ही पॉझिटिव्ह बाजू सांगा, तुम्ही निगेटिव्ह बाजू सांगा किंवा सकारात्मक सांगा, नकारात्मक सांगा. अशा वेळेस जरी तुम्हाला विचारलं नसलं तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही दोन्ही बाजू लिहायचा प्रयत्न करायचा आहे. कधी, जेव्हा तुम्हाला वादग्रस्त विषयांसाठी क्वेश्चन विचारला जाईल. लक्षात येते, जेव्हा तुम्हाला वादग्रस्त विषयांसाठी क्वेश्चन विचारला जाईल, जरी क्वेश्चनमध्ये मेन्शन नसलं तरी सुद्धा तुम्हाला दोन्ही बाजू लिहायचं आहे, दोन्ही बाजू लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात आलं. उदाहरणार्थ बघा, काही कठोर सुधारणा सुचवण्यासाठी आवश्यकतेमागील कारण स्पष्ट करा आणि आपल्या उत्तराच्या पुढील भागात अचानक केलेले उपाय हानिकारक का किंवा कसे असू शकतात हे देखील वर्णन करा. पण उत्तर जे आहे ना, शेवट जेव्हा तुम्ही करताय, बरोबर आहे, एखादा क्वेश्चन आहे जिथे तुम्हाला सुधारणा सुचवायच्या आहेत, तुम्ही सुधारणा पण लिहिताय, बरोबर, किंवा त्याच्यामधले जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते पण तुम्ही लिहिताय, सगळं तुम्ही वर्णन करताय. पण फायनली जेव्हा तुम्ही क्वेश्चनचा आन्सर एंड करताय, तिथं मात्र तुम्हाला हे जे वर्णन आहे ना, हे संतुलितपणे मांडून तुम्हाला संपवायचं. लक्षात आलं, क्लिअर. निगेटिव्ह मत मांडून संपवायचं नाहीये किंवा पॉझिटिव्ह मत मांडून संपवायचं नाहीये, बॅलन्स आन्सर लिहायचं आहे तुम्हाला. ओके. आता तुम्ही जी उत्तरं लिहिताय, लक्षात घ्या, तुम्ही जी उत्तरं लिहिताय तर ती उत्तरं खरी आहेत किंवा ते तसंच आहे हे परीक्षकांना कसं मान्य करायचं, बरोबर आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला जे समित्यांचे अहवाल असतात ना, या अहवालाची एक्झाम्पल देऊन तुम्हाला तुमची उत्तरं सिद्ध करायची. म्हणजे काय, म्हणजे काय, तुम्हाला तिथं एक्झाम्पल्स लिहायचे. लक्षात आलं. उत्तरामध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी तुम्हाला जे समित्यांचे अहवाल असतात त्या अहवालांसह तुम्हाला आपली उत्तरं सिद्ध करायची आहेत. ओके. त्याच्यानंतर इतर तसेच नामांकित संस्था, राष्ट्रीय असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील, तर यांचे काही अहवाल डिक्लेअर होत असतात. आपल्याला माहिती, इव्हन प्रिलिममध्ये आपल्याला जस्ट वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये अहवालाची रँकिंग वगैरे विचारली जाते. तर अशा अहवालाचं भांडार सुद्धा तुम्ही तुमच्या पेपर्समध्ये तुम्हाला मदत करू शकते. कुठं ना कुठं तुम्ही त्याचा उल्लेख पेपरमध्ये करू शकता. ठीक आहे. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. तर हा एक मुद्दा झाला. नेक्स्ट मुद्दा आता आपण बघूया याच्यामधला. नेक्स्ट बघा, आरोग्य, महिला, शिक्षण, रोजगार, दारिद्र्य. आता आर्थिक आणि सामाजिक विकास आपण प्रिलिमला अभ्यासलेला असतो, बरोबर. त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षेच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आपण अभ्यासलेल्या असतात. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं मात्र थोडीशी विशेष मेहनत घ्यायची आहे. जसं की याच्याशी रिलेटेड आरोग्य असेल, महिला असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, अद्ययावत आकडेवारी जी आहे ना ती वापरायची आहे तुम्हाला. त्याच्यामुळे काय होईल, इतरांपेक्षा उत्तर तुमचं थोडंसं वेगळं तिथं दिसून येईल. म्हणजे स्टॅटिकचा भाग तुम्ही लिहिताय, पण स्टॅटिकच्या भागासोबतच जर तुम्ही तिथं थोडीशी अद्ययावत आकडेवारी वापरली तर काय होईल, तुमचं जे आन्सर आहे त्या आन्सरला थोडंसं वेटेज जे आहे ते वेटेज जास्त मिळून जाईल. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं सभोवतालच्या ज्या चालू घडामोडी आहेत ना त्याच्याबद्दल तुम्ही इथं जागरूक असलं पाहिजे आणि ते सगळं कंटेंट तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहिलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा बघा, ओके. इथं बघा, आता SCचे जे निर्णय असतात, आता SCचे ओल्ड निर्णय आपण वाचलेले असतात, जसं की इंदिरा सहानी केस असेल किंवा इतर आणखी काही केसेस असतील, प्रकरणं असतील. तसंच सुप्रीम कोर्टाची जे नवीन जजमेंट असतात ना किंवा ऐतिहासिक काही निर्णय असतात ना, तर ते निर्णय आणि वर्तमानमध्ये असलेले निर्णय आपल्या उत्तरामध्ये लिहावे. संबंधित मुद्दे, निर्णयाची यादी जी आहे ती तुम्ही तिथं तयार करण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल, तुमच्या उत्तराचं मूल्य जे आहे ना ते खूप जास्त वाढेल. ओके.
समोरच्या परीक्षकाला काय वाटणार की अरे हा विद्यार्थी किती अपडेट आहे, बरोबर, याने ना की स्टॅटिकचा अभ्यास केला की आता सध्या काय चालू आहे. एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे आणि हे तुमचं जे काही बिहेवियर आहे ते परीक्षकाला या उत्तरामधून दिसून येईल, बरोबर. उदाहरणार्थ बघा, श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नासाठी तुम्ही हे जजमेंट वापरू शकता. प्रकाश सिंग पोलीस सुधारणांचा निर्णय हे तुम्ही वापरू शकता. तर हे फक्त एक्झाम्पल आहे, असं आपल्याला हे सगळं कलेक्ट करायचं आहे, बरोबर. तर इथं स्टॅटिकचा पण रोल तितकाच मोठा आहे आणि करंट अफेअर्सचा पण रोल तितकाच मोठा आहे. लक्षात येतंय. तर या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण ही स्ट्रॅटेजी तुम्हाला खूप जास्त मार्क्स मिळवून देईल, लक्षात घ्या. बचत गट असेल, ई गव्हर्नन्स असेल, असे जे विविध विषय असतात ना, 200 शब्दांवरती जर याच्यावरती क्वेश्चन आले तर चांगलं कंटेंट तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. एखादं कोचिंग मटेरियल वापरा किंवा बेस्ट आहे की आपली पुस्तकं तुम्ही वापरा, बरोबर. वर्तमानपत्रातली ताजी उदाहरणे, मुद्दे तुमच्या उत्तरामध्ये असू द्या, जेणेकरून तुमची उत्तरं अतिशय वजनदार ठरतील. आणि आपली उत्तरं संपवण्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला ॲन्सर तुमचं संपवायचं आहे तर तिथं समिती आयोगाच्या काही शिफारशींचा उल्लेख करून शेवट करण्याचा प्रयत्न करा. भारतीय राज्यघटनेच्या प्रश्नांसाठी तुम्ही NCRWC, फाशीच्या शिक्षेसाठी विधी आयोग, केंद्र राज्य संबंधासाठी पंछी आयोग, निवडणूक सुधारणांसाठी दिनेश गोस्वामी समिती, अशा काही गोष्टींसाठी तुम्ही इथं हे जे निश्चित मुद्दे आहेत ते तुम्ही याची परफेक्ट लिस्ट बनवू शकता की मला याच्यावरती क्वेश्चन आलाय, निवडणूक सुधारणांवरती क्वेश्चन आलाय, तर तिथं मी एंडिंगला ॲन्सर संपवताना दिनेश गोस्वामी समितीचा उल्लेख करणार, बरोबर. लक्षात येते. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे आपल्याला मार्क्स खूप चांगले मिळतात. तर हे प्रयत्नांमधून साध्य होणारी गोष्ट आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागते, वारंवार प्रॅक्टिस करावी लागते, ॲन्सर रायटिंग तुम्हाला करावं लागतं. ओके, क्लिअर. तर खूप साऱ्या महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये बघा, ई गव्हर्नन्स, बचत गट, याच्यासाठी तुम्ही केस स्टडी आणि उदाहरणं पण नमूद करू शकता. आपण ARC अहवाल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला ARC अहवाल असतात ना, तर या ARC अहवालाची पण मदत घ्यायची. ओके, सामाजिक न्यायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस आपल्या सिलेबसचा भाग आहे, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला विविध घटकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत, आत्ता सगळ्या चालू घडामोडींचा अभ्यास करून इथं तुम्हाला त्यांचा प्रयत्न करायचा, जसं की महिला असतील, उपासमार असेल, तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सोशल जस्टिसवरती ॲन्सर लिहाल तिथं तुम्हाला हे सगळी प्रिपरेशन तुमची अगोदर रेडी असली पाहिजे. ओके, काही तथ्य तुम्हाला जाणून घ्यायचे, तर त्याच्यासाठी तुम्ही फ्लोचार्टमध्ये समस्या दर्शवण्याचा प्रयत्न करा, जसं की गरिबी, उपासमार यांच्यामधलं दुष्टचक्र आहे. प्रेझेंटेशन तुमचं चांगलं असलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि प्रेझेंटेशन चांगलं असण्यासाठी कंटेंट तुमच्याकडे चांगलं असणं खूप गरजेचं आहे. ओके, जसं की आपण अहवाल नमूद केलेले आहेत. आता या अहवालांमधील कारणं असतील, सूचना असतील, यांचा उल्लेख केला पाहिजे. न्यायपालिकेतील महिलांबाबतचे प्रश्नांप्रमाणेच न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठामध्ये स्त्री पुरुष वैविध्यता आढळल्यास न्याय मिळेल हे शेवटी लिहिता येईल. उदाहरण दिलंय तुम्हाला फक्त इथं की सोशल जस्टिसवरती जर क्वेश्चन आला तर अशा प्रकारची जी मतं आहे ते तुम्ही तिथं मांडू शकता. आणि पुस्तकी भाषा किंवा सैद्धांतिक उत्तरं देण्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, इथं GS2 मध्ये विश्लेषणात्मक उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. शेवटचा मुद्दा आहे व्हेरी 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 इम्पॉर्टंट, IMP. काय करायचं तुम्हाला, विश्लेषणात्मक उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कट कॉपी पेस्ट पुस्तकाची भाषा वापरायची नाही, पुस्तकामधून समजून घ्यायचं आहे तुम्हाला, बरोबर. आणि जास्तीत जास्त तुम्हाला इथं विश्लेषणात्मक उत्तरं द्यायचे, अहवालांचे उल्लेख करायचे, समित्यांची नावं लिहायचे, करंट अफेअर्समधून जे काही न्याय रिसेंटची विधेयकं असतील, कायदे असतील, निर्णय असतील, हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. लक्षात आलं, क्लिअर. पुस्तकी भाषा तुम्ही लिहाल तर तुम्हाला इथं मार्क्स जास्त मिळणार नाहीत. त्याच्यानंतर भाग येतो आपला इंटरनॅशनल रिलेशन, खूप महत्त्वाचा, खूप इंटरेस्टिंग आणि जवळजवळ ऑलमोस्ट याचा मोठा पार्ट करंट अफेअर्समध्येच येतो, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इंटरनॅशनल रिलेशन जवळचे प्रश्न नेहमीच बघा, कायम रणनीती कशी असली पाहिजे तुमची, नेहमीच जगातील चालू घडामोडींबद्दल असतात. ओके, हे तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा
की इंटरनॅशनल रिलेशनवरचे प्रश्न जवळजवळ जगातील चालू घडामोडींचे असतात, पण इथून थेट वर्तमानपत्र किंवा नियतकालिकांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. अगोदर तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, अगोदर तुम्हाला आपल्या भारताचे इतर देशांशी जे संबंध आहेत ते पूर्वीपासून कसे होते लक्षात येते, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्ही अभ्यासा. त्याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स बुक अभ्यासावे लागतील. ओके. तर आधी तुम्ही ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही जे करंटमध्ये चालू आहे ते तुम्ही इथं अभ्यासा. ठीक आहे. ओके. जेव्हा तुम्ही IRचा विचार करता लक्षात घ्या, तर तिथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कोणताही सध्याचा द्विपक्षीय मुद्दा त्याची संकल्पना तुम्हाला करंटमध्ये नाही मिळणार, तुम्हाला ते त्याच्या इतिहासामध्ये मिळेल. म्हणून त्याचा इतिहास अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. IR अभ्यासतोय मी, स्टॅटिक काहीच अभ्यासत नाही, मी फक्त करंट करतो असं नाही चालणार. लक्षात येते. मग हा ऐतिहासिक संदर्भ जितक्या लवकर सोडवता म्हणजे तुम्हाला जितक्या लवकर सोडवता येईल तर तुम्हाला काय होईल, हा विषय तुम्हाला कमी गुंतागुंतीचा वाटेल. ओके. जर तुम्हाला भारत चीन बद्दल करंटमध्ये काहीतरी न्यूज चालू आहे, पण भारत चीन ऐतिहासिक संबंध कसे होते हेच तुम्हाला माहीत नाही, बरोबर आहे, तर तुम्ही लिहू शकता का? नाही लिहू शकत. तुम्ही त्या प्रश्नाला न्याय नाही देऊ शकत. ओके. उदाहरणार्थ बघा, भारत चीन प्रश्नाचा अभ्यास केवळ डोकलाम संकट आणि सैनिकांच्या स्थितीच्या दृष्टिकोनातून न करता चीन बरोबरच्या सीमावादाचा व्यापक संदर्भ, सिमला करार जो आपण ऐतिहासिक म्हणतो, याच्यासारखे विविध करार या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे. म्हणजे क्वेश्चनचं आन्सर फक्त करंट अफेअर्सच्या ह्याच्यातून तुम्ही देऊ नका, ऐतिहासिक संदर्भ पण तुम्ही तिथं जोडा. ही आहे परफेक्ट रणनीती IR साठी. ओके. समजतंय. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देतील. त्याचप्रमाणे बघा, दुसरं एक्झाम्पल पण तुम्हाला इथे दिले, भारत श्रीलंका संबंध. ओके. इथं भारताने तमिळ आणि सिंहली आहे यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करणे, 1987चा करार, त्याचे पडसाद, श्रीलंकेतील यादवी युद्ध, त्याच्यानंतर त्या दरम्यान भारताने केलेली कारवाई, हे सगळं तुम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही करंटमध्ये काय असेल ते इथं लिहू शकता. ओके. म्हणजे हा विषय असा आहे. आता इंटरनॅशनल रिलेशन आपण म्हणतोय, बरोबर, आपल्या भारताचे इतर देशांसोबतचे संबंध, बरोबर. म्हणजे तुम्ही इथं मॅप वापरू शकता का? बिंदास वापरू शकता, बरोबर आहे. तर मॅप दाखवून किंवा मॅप ड्रॉ करून तिथं तुम्ही उत्तरं जर लिहिली तर आणखी चांगलं प्रेझेंटेशन होऊन जाईल. उदाहरणार्थ ॲक्ट ईस्ट धोरण असेल, हे तुम्हाला समजावून सांगायचं आहे, तुम्ही तिथे नकाशा ड्रॉ करू शकता. व्हिएतनाम, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया असेल तर इत्यादींशी आपले विशिष्ट संबंध कसे आहेत हे तुम्ही ॲरो वगैरे दाखवून तिथं काय करू शकता, मॅप ड्रॉ करू शकता. किंवा भारत इराण संबंध आहेत, याच्यामध्ये तुम्ही चाबहार पोर्ट ड्रॉ करू शकता, कुठं आहे, पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तानामध्ये कसं पोहोचलं जातं वगैरे, हे तुम्ही काय करू शकता, मॅपमधून ड्रॉ करू शकता. तिथं मॅपचा वापर तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके. प्रत्येक द्विपक्षीय संबंध किंवा जागतिक गट बहुआयामी असतो, म्हणून आपल्या उत्तरांमध्ये बहुआयामी दृष्टिकोन व्हेरी इम्पॉर्टंट असणं आवश्यक आहे. याच्यावरून काय होईल, उत्तर आपलं सर्वसमावेशक होईल, बरोबर. धोरणात्मक परिणाम असेल, संरक्षण सहकार्य असेल, हे सगळं आपल्या आन्सरमध्ये आलं पाहिजे. आता हे सगळं तुम्हाला जरी समजत नसलं तरी जेव्हा सिलेबस तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्हाला हे सगळं समजून जाईल. तर ही आहे आपली GS2ची एक बेस्ट स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी आहे. सिलेबस आपण डिकोड करून देतोय, तर सिलेबस डिकोड जो आहे तो आपण आता बघूया. स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. तर स्ट्रॅटेजी आपण पाहिली. आता आपण थोडक्यात सिलेबस डिकोड करून घेऊया. तर इथं जर आपण बघितलं सिलेबसमध्ये आपला पहिला पार्ट येतो भारताचं संविधान, जो की आपल्यासाठी पूर्णपणे नवीन नाहीये. ठीक आहे. आपण याच्या आधी पण प्रिलिम्ससाठी हा पार्ट अभ्यासलेला आहे. इथं फक्त स्ट्रॅटेजीमध्ये मी जसं सांगितलं आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला संविधानाचे ऐतिहासिक आधार,
राज्यघटनेची उत्क्रांती, राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये, बेसिक स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये झालेल्या दुरुस्त्या असतील, महत्त्वाच्या तरतुदी असतील, संघ आणि राज्यांची कार्य जबाबदाऱ्या असतील, फेडरल स्ट्रक्चर कसं आहे आणि त्या फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित समस्या आणि आव्हाने. आता हे फेडरल स्ट्रक्चर आपल्याला प्रिलियमला होतं, पण समस्या आणि आव्हाने जे आहेत ना, हा तुमचा मुख्य परीक्षेचा पाठ झाला. ठीक आहे, लक्षात येते, हा तुमचा मुख्य परीक्षेचा पाठ झाला. स्थानिक सरकार, आपण पंचायत राज अभ्यासतो, तर स्थानिक सरकार स्तरापर्यंत अधिकार आणि वित्त यांचं हस्तांतरण कसं होतं हे आपण प्रिलिमला नाही अभ्यासत, हे तुम्हाला इथं मेन्सला अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर सत्तेच्या वाटपामध्ये जी काही आव्हानं आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, तो पार्ट तुम्हाला मेन्सला इथं आहे. लक्षात आलं. म्हणजे सुरुवातीचा जर पार्ट तुम्ही बघितला, ऐतिहासिक पार्श्वभूमी जिथं आपण कायदे वगैरे अभ्यासतो, बरोबर, आपल्या संविधानाची निर्मिती कशी झाली, राज्यघटना आपली कशी उत्क्रांत होत गेली, राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये जसं की धर्मनिरपेक्षता असेल, एकेरी नागरिकत्व असेल, बरोबर, तर हे सगळं आपण बघितलंय. दुरुस्त्या आपल्याला माहिती आहेत, मूलभूत बेसिक स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, पण पुढचा काही पार्ट आहे ना, तो स्पेसिफिक तुम्हाला मेन्सला इथं दिसून येतोय. सरकारच्या विविध अंगांमधील अधिकारांचं पृथक्करण कसं आहे, विवाद निवारण करण्याची यंत्रणा आणि संस्था, याच्यामध्ये तुम्हाला विशेष असं कंटेंट मेन्ससाठी मिळून जातं. भारताच्या घटनात्मक योजनेची इतर देशांशी तुलना, बरोबर, आपली घटना आणि इतर देशांची घटना याच्यामध्ये काय फरक आहे, काय सिमिलॅरिटी आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न तर आपण सोडवलेत, पण इथं तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला मेन्ससाठी बघायचं आहे. तर हा झाला तुमचा सिलेबसमधला काही पार्ट. नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये आता हा जो सगळा पार्ट आहे, हा सगळा पार्ट तुमचा स्टॅटिकचा पार्ट आहे. जसं मी तुम्हाला बोलले की आपल्या GS पेपर 2च्या स्ट्रॅटेजीमध्ये जितका मोठा रोल करंट अफेअर्सचा आहे, तितकाच मोठा रोल तुमच्या स्टॅटिकचा पण आहे. तर इथं तुम्हाला आपलं पुस्तक वापरायचं आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. आता इथं लक्षात घ्या, महाराष्ट्राचा रेफरन्स का महत्त्वाचा आहे, कारण आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतोय, बरोबर, MPSCची परीक्षा देतोय. तर हे पुस्तक तुम्हाला परंपरागत वर्णनात्मक परीक्षा, ओके, आन्सर रायटिंग आणि वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे प्री आणि मेन्स दोन्हीसाठी उपयोगी पडणारं हे पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा स्पेशल रेफरन्स, जो की आपण स्वतः नाही जोडू शकत, त्याच्यासाठी खूप जास्त अभ्यास लागतो, म्हणून अशी स्टँडर्ड पुस्तकं ही वापरावी लागतात. आणि हे पुस्तक वापरल्यानंतर तुमचा हा जो सगळा पार्ट आहे, हा सगळा पार्ट तिथं कव्हर होऊन जाईल. पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल, Amazon, फ्लिपकार्टवरती पण मिळेल, बुक हाऊसला पण मिळेल. ओके, लक्षात येते. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे शासन आणि राजकारण. याच्यामध्ये तुम्हाला शासन आणि राजकारणमध्ये संसद आणि राज्य विधानमंडळे, संसदेची रचना, राज्यसभा, लोकसभा, त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या राज्यातील जी व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, त्याचं कामकाज कसं चालतं, त्याच्यानंतर अधिकार आणि विशेष अधिकार कोणाला असतात, विधायी संस्थांचे अधिकार असतील, बरोबर, आणि विशेष अधिकार, याच्यामुळं काय मुद्दे उद्भवतात, हा नवीन पॉईंट आहे, बरोबर. कार्यकारी, नवीन पॉईंट म्हणजे प्रिलिमला नाहीये. कार्यकारी आणि न्यायपालिका यांचा काय रोल आहे, त्यांची रचना कशी आहे, संघटना कशी आहे, कामकाज कसं आहे, सरकारची मंत्रालये असतील, त्याचे विभाग असतील, त्याचं काय काम असतं, त्याचा काय रोल आहे, बरोबर. दबावगट पूर्वी पण मुख्य परीक्षेमध्ये होता, इथंही आहे. औपचारिक अनौपचारिक संघटना असतील, त्यांची राजकारणामध्ये, हा हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पहिल्यांदाच तुमचा पेपर होतोय, तर औपचारिक आणि अनौपचारिक संघटना म्हणजे काय ते सांगून त्यांची राजकारणातील भूमिका स्पष्ट करा. क्वेश्चन असा बनू शकतो. तर तुम्हाला हे माहित पाहिजे, जेव्हा तुम्हाला सिलेबस माहित असतो तेव्हा तुम्ही सांगाल की हां, शासन आणि राजकारण मधून हा क्वेश्चन आहे मॅडम. औपचारिक आणि अनौपचारिक संघटना म्हणजे काय, तर इथं तुम्हाला सुरुवातीला काय लिहावं लागेल, औपचारिक आणि अनौपचारिक संघटना म्हणजे काय, बरोबर, त्यांची राजकारणातील भूमिका स्पष्ट करा. ओके. आणि लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये, लोकप्रतिनिधी कायद्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर हा पार्ट कशामध्ये येतो, हा पार्ट येतो तुमचा शासन आणि राजकारण मध्ये, बरोबर. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासाठी पण तुम्हाला एक सेपरेट बुक वापरायचं आहे, जेणेकरून तुमची तयारी 100% एका योग्य डायरेक्शननी होईल. एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं की हा पार्ट माझा या पुस्तकातून कव्हर होतोय, हा पार्ट माझा या पुस्तकातून कव्हर होतोय, सिलेबस कव्हर करायला सोपं जातं. तर शासन आणि राजकारण
तेही आपल्या भारताच्या संदर्भात तुलनात्मक राजनीतीसह घांगरे सर आणि डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. बेस्ट बुक आहे. फक्त आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी नाही, तर तुमच्या ज्या पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल भारत सरकारची संघटनात्मक रचना म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर हा अहवाल तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे पुस्तक तुम्ही इथं वापरावं लागेल. ठीक आहे. आता इथे बघा, मुख्य परीक्षेला जाताना तुम्हाला मूलभूत आकलन होणं फार गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे आता जे विषय आपण डिस्कस केले त्या विषयांवरील प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे स्किल पाहिजे. बरोबर, उत्तरं कशी लिहायची, आपल्याला GS2 ची पुस्तकी भाषा वापरायची का नाही वापरायची, आपल्याला तिथं विश्लेषणात्मक उत्तरं लिहायची, त्याच्यासाठी स्किल पाहिजे. बरोबर, वर्तमान घटनांची संकल्पना जोडा. जी काही तुमची कॉन्सेप्ट आहे ती वर्तमान घटनांशी जोडा. बरोबर, छोट्या छोट्या आवृत्त्या लिहा, ARC अहवाल लिहा, ARC अहवालामधले मुद्दे लिहा जे तुम्हाला खूप जास्त मदत करतील. ओके, तर स्टॅटिक्ससाठी जी पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करते ती तुम्हाला वापरावीच लागतील. खूप चांगले मार्क्स मिळतात GSला आणि एवढी पण अवघड नाही आहे 2025 ची परीक्षा, कारण का दर्जेदार संदर्भ तुम्हाला इथं उपलब्ध आहेत. ओके, तिसरा पार्ट याच्यामध्ये तो शासन. विविध संवैधानिक पदावर नियुक्ती असेल, विविध संवैधानिक संस्थांचे अधिकार काय आहेत, त्यांची कार्य काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, वैधानिक, नियामक, अर्ध न्यायिक संस्था. बघा, आपल्याला विचारतात की नाही संवैधानिक, वैधानिक, बिगर संवैधानिक, घटनात्मक, हे शब्द आपल्याला कन्फ्यूज करतात. तर हे सगळं शासनमध्ये येतं. विविध क्षेत्रांच्या विकासासाठी सरकारची धोरणं आणि हस्तक्षेप, करंटचा भाग इथे येतो. सरकारी हस्तक्षेपाची रचना असेल, अंमलबजावणीमुळे उद्भवलेल्या समस्या असतील, खूप जास्त प्रिपरेशन करावी लागते याची तुम्हाला. विकास प्रक्रिया असेल, उद्योगाचा विकास असेल, स्वयंसेवी संस्था, बचत गट, विविध गट, संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक आणि इतर भागधारकांची भूमिका, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागतं. ओके, लक्षात आलं. कारभार असेल, ट्रान्सपरन्सी असेल, जबाबदारीचं महत्त्व असेल, ई शासन, अनुप्रयोग, मॉडेल असतील, मर्यादा आणि क्षमता असतील, नागरिकांची सनद असेल, हे सगळं तुम्हाला शासन या पार्टमध्ये अभ्यासावं लागतं. ठीक आहे. ओके, दिसताना हे खूप सोपं दिसतं. गुगल सर्च केलं तर कंटेंट मिळत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं वापरावी लागतात. आणि हा जो विशेष पार्ट आहे ना, जो मी आत्ता तुम्हाला दाखवलेला आहे शासन, याच्यासाठी हा वरचा जर भाग सोडला थोडाफार, ज्याच्यासाठी आपण आपलं पॉलिटीचं पुस्तक वापरू शकतो, पण बाकीच्यासाठी तुम्हाला इथं काय वापरायचं आहे, बाकीचं कंटेंट कव्हर करण्यासाठी तुम्हाला द हिंदूमधले लेख, सर्वे आपला, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ARC अहवाल, हे तुम्हाला इथं वापरायचं आहे. हे बोलणं खूप सोपं आहे, पण याच्यासाठी सतत अपडेट राहिलं पाहिजे, सतत हे तुम्ही रिवाईज केलं पाहिजे. बरोबर, देशाच्या सार्वजनिक प्रशासनिक सुधारणा जे आहेत ना, याच्यामध्ये ARC अहवालाचं महत्त्व खूप आहे. हे तर तुम्हाला इथं करावंच लागेल. तर पहिला ARC अहवाल कधी आला ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे सगळे ARC अहवाल आपल्या प्रिपरेशनमधला एक मैलाचा दगड आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला हे करायचंच आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, सोशल जस्टिस स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सगळी सांगितली. सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, केंद्र आणि राज्याद्वारे लोकसंख्येमधले वंचित घटक, असुरक्षित घटक यांच्यासाठी कल्याणकारी योजना. त्याच्यामध्ये वृद्ध, दिव्यांग, महिला, बालक, बालकामगार, कामगार सगळेच येतात. बरोबर, तर या योजनांची कामगिरी तुम्हाला माहीत पाहिजे. या असुरक्षित घटकांसाठी काय कायदे आहेत, यंत्रणा काय आहेत, कोणत्या संस्था आहेत, मग याची पूर्वीपासून बिफोर इंडिपेंडन्स, आफ्टर इंडिपेंडन्स काय सिच्युएशन होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर आरोग्य असेल, शिक्षण असेल, मानव संसाधन असेल, याच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र, सेवांचा विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, गरिबी आणि भूक याच्याशी संबंधित समस्या. आता इथं जर बघितलं, तुम्हाला सांगते की इथं तुम्हाला करंट अफेअर्स कसं, जसं की तुम्हाला SDG आणि MDG गोल आहेत. बरोबर, SDG MDG गोलमधले जे गोल नंबर 2, गोल नंबर 3, गरिबी हटवणे वगैरे, तर हे तुम्हाला आपल्या नीती आयोगाचे इंडेक्स पण दिसतात आलेले. बरोबर, 24चा सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघून घ्या. तर हे तुम्हाला इथं पुट करायचं आहे तुमच्या आन्सरमध्ये. द हिंदू वृत्तपत्र तर तुम्ही वापराच, पण त्याच्यासोबतच तुम्हाला
आपले करंट अफेअर्समधले छोटे मोठे मुद्देसुद्धा इथं सामाजिक न्यायामध्ये वापरता येतात आणि इथं फक्त करंटच नाही तर ओल्ड स्टॅटिकचा भागसुद्धा तुम्हाला करावा लागतो की वृद्धांसाठी काय कल्याणकारी योजना केलेल्या होत्या सुरुवातीपासून, बरोबर, बालकामगारांसाठी काय होत्या, महिलांसाठी कोणते कायदे होते वगैरे वगैरे सगळं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन याची पण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितले. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, भारत आणि भारताच्या शेजारचे देश, शेजारी देशातील संबंध, द्विपक्षीय, प्रादेशिक, जागतिक गट आणि भारताचा समावेश असलेले किंवा भारताच्या हित संबंधावर परिणाम करणारे करार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं द्विपक्षीयला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. भारताच्या हितसंबंधावर विकसित आणि विकसनशील देशाच्या धोरणाचा काय परिणाम होतो, राजकारणाचा काय प्रभाव पडतो, भारतीय डायस्पोरा असेल, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी, मंच रचना, हे सगळं तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अभ्यासावं लागतं. स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आधीच डिस्कस केलेली आहे की तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध हे एक पुस्तक आहे आणि अजून एक पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. द हिंदूमधले लेख तुम्ही वापरा, MEA वेबसाईट तुम्ही इथं वापरू शकता. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं आपला जो हा सिलेबस आहे, हा सिलेबस आपला कव्हर होतो. तर मूलभूत बाबी काय आहेत बघा, एक तर तुम्ही विषय समजून घ्या आणि अभ्यासक्रमाची एक प्रत तुमच्याजवळ ठेवा. हे तुम्ही लेक्चर पाहिलं, तुमचं एम पक्का असतं. या दोन गोष्टी तुम्ही आधी करून घ्या, विषय समजून घ्या आणि अभ्यासक्रमाची एक प्रत तुमच्याजवळ ठेवा. ओके. तर राज्यसेवा 2025 GS पेपर 2 स्ट्रॅटेजी आणि सिलेबस डिकोडचं हे आपलं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. राज्यसेवा 2025 ची तयारी करत असाल तर आपल्या केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत लेक्चर शेअर करा. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.